जेव्हा आम्हाला गुलामीच्या जोखंडातून मुक्त केलं आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या ज्या महामानवांनी दिला त्या सर्व महापुरुषांना, राष्ट्रपुरुषांना, राष्ट्रमातांना मी वंदन करतो, नतमस्तक करतो. अत्यंत व्यापक अशा पद्धतीची ही लढाई प्रचंड मोठ्या संघर्षामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये संविधानाला सामोरे जात असताना, लोकशाहीला सामोरे जात असताना या सर्व अधिकारांना पुढे घेऊन हे जे काही आरक्षणाचं वर्गीकरणाचं जे आंदोलन आहे, हे आंदोलन चालू असताना ज्या पद्धतीनं प्रचंड मोठ्या पद्धतीचा विरोध या महाराष्ट्रातील प्रगत जातींचा, ज्यांना आपण कायमस्वरूपी आपला भाऊ मानलं, अशा लोकांचा विरोध अतिशय जिव्हारी लागणार आहे. फक्त मागणी आपली सगळ्यांची काय आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि 59 जातींना आणि उपजातींना समान पद्धतीनं या आरक्षणाचं वाटप झालं पाहिजे. या मागणीमध्ये कुठल्याही पद्धतीचा अन्याय नाही. या मागणीमध्ये कुठल्याही पद्धतीचं कुणाचंही आरक्षण खाण्याचा डाळ नाही. असं सगळं असताना सुद्धा बांधवांनो, ही गोष्ट लक्षात घ्या की एक महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचं फेक नरेटिव्ह सेट करण्यात आलेलं आहे आणि आपण ज्यांना भाऊ मानलं अशा महार बांधवांनी हे मोठं फेक नरेटिव्ह आपल्या विरुद्ध षडयंत्र उभा केलेलं आहे. आणि त्यांनी आपल्याला काय उभं केलेलं आहे की हे सगळे महार समाज बांधव काय म्हणतायत की ही सगळी मागाची माणसं जी आमच्या हाताखाली राहत होती, जी आमच्या आदेशानं वागत होती, ती आता RSSच्या दावणीला बांधलेले आणि भाजपच्या दावणीला बांधलेले आणि भाजप यांना सांगते की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करा. बांधवांनो, लक्षात घ्या की आम्हाला या उपवर्गीकरणाच्या मागणीमध्ये आमच्या लोकांचं जीवनमान दिसलेलं आहे, त्यांचं राहणीमान आम्हाला दिसलेलं आहे. आरक्षण असून सुद्धा आमच्यामध्ये जो बदल झाला नाही तो बदल आम्हाला दिसलेला आहे. आमची फाटलेली कापडं आणि तुटलेली चप्पल आम्हाला दिसत आहे. प्रचंड मोठ्या पद्धतीचा संघर्ष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मातंग समाजाने केलेला आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं महाराणी आपल्या विरोधामध्ये जे षडयंत्र उभा केलेलं आहे ते षडयंत्र आपण ओढीत काढलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण इथं जमलेले आपले सगळे बांधव, जेव्हा जेव्हा आपण आरक्षणाची मागणी करतो आणि महारांच्या मानसिकतेचा विरोध करतो, तेव्हा ते काय म्हणतात की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला. महार म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आमचा विरोध हा बाबासाहेबांना नाही, आमचा विरोध हा महाराणी केलेल्या आमच्या या वर्गीकरणाच्या मागणीला विरोध आहे. आणि या सगळ्या फेक नरेटिव्हला आपण बळी पडू नये. घाबरायचं नाहीये, आपल्याला पेटून उठायचंय. पाऊस आला म्हणून बाजूला जाऊन उभा राहणारे मांगल लोक या मोर्चामध्ये तुम्ही सगळ्यांनी येऊन बसलं पाहिजे. सगळे तिकडे जे उभा राहिलेत ना मांगल झाडाला, एका पावसाने जर तुम्ही भीत असाल तर तुम्हाला मांग म्हणायला आम्हाला लाज वाटेल. लक्षात घ्या, सगळे मांगे आम्ही एवढ्या लांबून एवढंच सांगायला आलोय की ही लढाई साधी सुधी लढाई नाही. ज्यांना आपण बळ दिलं, ज्यांना आपण सपोर्ट केला, हे सगळे लोक आता तुमच्या आमच्या जीवावर मोठे होऊन आपल्याच नरड्यावर पाय देण्यासाठी उभे आहेत. आणि म्हणून ही लढाई काही सोपी नाहीये. आपला एक एक माणूस याच्यामध्ये पिचला जातोय. अण्णाभाऊ साठेंना शिव्या दिल्या जात आहेत. ज्या अण्णाभाऊंना आपण दैवत मानलं, ज्या अण्णाभाऊंच्या मुळे आपला समाज जागा झाला, ज्या अण्णाभाऊंच्या मुळे ही चळवळ उभं राहिली, ज्या लहुजींना आपण दैवत मानलं, ज्या लहुजींनी या महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीमध्ये स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, त्या लहुजींना शिव्या दिल्या जातात. ही चळवळ काही साधी सोपी नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून झाडा झुडपाखाली पावसाला भिवून उभं राहणारे मांगलो या समोर येऊन उभं राहा आणि हे काय म्हणतात भाषण करणारे लोक ऐका. आम्ही सगळं फेस करतोय. आम्हाला
शिव्या दिल्या जातात, आमची आई बहीण काढली जाते बाजूला. आमचं म्हणणं काय आहे फक्त की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय. या 7 सर्वोच्च न्यायालयामध्ये असलेल्या सर्वोच्च न्यायाधीशांनी म्हणजे 7 जजेस त्यांच्या समोर हा निर्णय झालाय. त्याच्यातल्या 6 लोकांनी आपल्याला मतदान दिलंय आणि सांगितलंय की हा आरक्षण वर्गीकरण करू शकता. तेलंगणामध्ये झाले, कर्नाटकमध्ये झाले, पंजाबमध्ये झाले, हरियाणामध्ये झाले, 5 स्टेटमध्ये झालेलं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये होऊ दिलं जात नाही. महाराष्ट्रामध्ये कसलं सामाजिक ऐक्य फुटलो म्हणजे 3 भावांनी 3 पक्ष काढले आणि 3 भावांचं जर ऐक्य नाही तर 59 जातींचं ऐक्य हे कधी करणार आहे? आम्हाला आमची स्वतःची स्वतंत्र आयडेंटिटी ओळख करायची. निळा झेंडा तुमची ओळख होऊ शकते, पण पिवळा झेंडा आणि लाल झेंडा जो अण्णा भाऊंनी आमच्या हातात दिलाय ती आमची ओळख आहे. आणि ही ओळख घेऊन मान या महाराष्ट्रामध्ये ताकदीने उभा राहणार ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आम्ही बाबासाहेबांना कधीही बैमान झालो नाही आणि कधीच होणार नाही. पण तुम्ही अण्णाभाऊ साठेंना आणि लहुजींना, ज्या अण्णाभाऊ साठेंनी इथल्या तथाकथित श्रीमंताचं पितळ उघडं पाडलं आणि गरीबाला या जगाचा नायक बनवलं, त्या अण्णाभाऊंना शिव्या देतात. मला असं वाटतंय की बाबासाहेबांना महार जातीचं जे कुलूप लागलेलं आहे ती तोडायची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे. आणि बाबासाहेबांना सर्वव्यापी आंबेडकर करण्याची वेळ आलेली आहे. फक्त महार जातीत बंदिस्त होणारे बाबासाहेब खुले करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही कुणाचाही या ठिकाणी द्वेष करत नाही, आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये नाही. आमचा मोर्चा काही महारवाड्यावर नाही, आमचा मोर्चा शासनाच्या दरबारामध्ये. आणि त्या दिवशी हे अनेक लोक काल लातूरमध्ये विष्णुभाऊंना, मला, आमदार अमित गोरखेंना अतिशय घाण पद्धतीच्या शिव्या देत होते. आणि दारुडे लोक फक्त काही पैशामुळे आणि नेत्यांनी खुश व्हावं यासाठी हे लोक प्रचंड अतिशय वाईट पद्धतीच्या शिव्या आम्हाला देत होते. आम्हाला शिव्या देणाऱ्या या लोकांचं काहीच वाटत नाही, पण हे ऐकून घेणारे आणि त्यांना शिव्या द्या म्हणून सांगणाऱ्या नेत्यांना आम्हाला प्रश्न आहे आमचा की इथं बाळासाहेब आंबेडकरांची ताकद आहे या जिल्ह्यामध्ये आणि बाळासाहेब आंबेडकर शांत आहेत. त्यांनी या सगळ्या लोकांना रोखलं पाहिजे. महाराणा या निमित्तानं मी सांगू इच्छितो की आम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही हिनवता की आम्ही कोंबडे बकरे खाणारे कापणारे लोक आहोत, देवी देवतांना मानणारे आम्ही लोक आहोत, आम्ही वाघ्या मुरळी जोपासणारे लोक आहोत, हिंदू देवी देवतांना मानणारे जर लोक आहोत तर आम्हाला ठीक आहे, आम्ही मान्य आहे. पण आमच्यामध्ये शिकणारी पोरं सुद्धा आहेत. वकील, डॉक्टर, इंजिनियर, MBBS आणि BA, BCom, BSc, MA, MCom, MSc झालेले अनेक मुलं तडफडून त्यांचं जीवन चाललंय आणि आम्हाला नोकरी मिळत नाही म्हणून आरक्षणामुळं ते नाराज झालेले. अशा सगळ्या मुलांना न्याय देण्यासाठी, या सगळ्या मुलांना न्याय देण्यासाठीची ही चळवळ आहे. आणि या चळवळीमध्ये तुम्हाला अडचणी येतील. आयोजकांनी प्रचंड मोठ्या ताकदीनं या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे आणि हा मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चा प्रस्थापित व्यवस्था म्हणजे आपल्या अनुसूचित जातीतले प्रस्थापित महार ज्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड मोठी ताकद आहे आणि त्यांच्या विरोधातला हा मोर्चा नाही तर शासनाकडे विस्थापितांचा, गरिबांचा, आरक्षण असूनही फायदा न झालेल्या लोकांचा हा मोर्चा. या ठिकाणी अकोला जिल्ह्यातून मी माझ्या तमाम अकोला जिल्हा बांधवांना आवाहन करतो की या चळवळीमध्ये न आलेल्या लोकांना सहभागी करा, या चळवळीमध्ये सहभागी व्हा. माननीय मधुकररावजी कांबळे साहेबांचं योगदान या चळवळीमध्ये मोठं आहे. माननीय बाबासाहेब गोखले साहेबांचं योगदान या चळवळीमध्ये मोठं आहे. 40 वर्षापासून ही लढाई चालू आहे. माननीय विष्णुभाऊनी ही लढाई पुढे नेत आली. आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की या लढाईला अंतिम रूप मिळत नाही आणि आरक्षणाचं वर्गीकरण होत नाही तोपर्यंत आपण मागे हटायचं नाही. आपल्या सगळ्यांचा जीव जरी गेला तरी सुद्धा मागे हटायचं नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावी. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की मला अनेक जणांनी सांगितलं की संरक्षण घ्या. मला कालपर्यंत अजून सकाळपर्यंत पोलिसांचे फोन येत आहेत की तुमचं आम्हाला लोकेशन द्या, तुमचा ऍड्रेस द्या, आम्ही तुम्हाला संरक्षण पुरवतो. बांधवांनो, आम्हाला संरक्षणाची गरज नाही.
या चळवळीमध्ये आमचा जीव गेला तर चालेल, इंग्रजांना भीती असणारे आम्ही मांडे. जेव्हा इंग्रजांच्या कायद्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, इंग्रजांच्या त्यांच्या घटनेमध्ये मातंग हा गुन्हेगार म्हणून होता, हे इथं अजूनही लक्षात ठेवावं. जेव्हा मान गावाच्या बाहेर जागत होता तेव्हा गाव निवांत झोपत होता. आणि म्हणून मी संरक्षण घेतलं नाही, मी असाच फिरणार आहे. मला कोणी पण येऊन मारावं, माझा जीव घ्यावा, पण वर्गीकरणामध्ये माझा जीव गेला तरी आम्ही मागे हटणार नाही. सगळ्या लोकांना तुम्हाला सपोर्ट करायचंय. ही सगळी अकोल्याची जी आयोजक मंडळी आहेत, माननीय परिमल दादा यांना सपोर्ट करायचंय. योगेश सोनवणे हे आमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे, त्यांना सपोर्ट करायचंय. इथला जो माणूस आहे आमचा संदीप खंदारे, अजून मला नाव माहित नाही, नाव सचिन भाऊनी घेतलं नाही म्हणून नाराज होऊ नका, पण ही लढाई रामबाजी तायडे, वामनरावजी भिसे आणि वाल्मिक आणि मेहतर समाजाचा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी काय केलंय, 2-4 मुंडगी इतर जातीतली घेऊन सगळ्या जातीचा 58 जातीचा विरोध आहे. आम्हाला 58 जातीचा विरोध असला काय नसलं काय आम्हाला काय घेणं देणं नाही. 13% आरक्षणामध्ये मांग म्हणून आम्ही हकदार आहेत आणि आमचं आम्हाला वाटून द्या. त्या 58 जाती तिकडे कुठेही जाऊ द्या असं आम्हाला म्हणायचं होतं. पण हे सगळं खोटं आहे, कारण वाल्मिक मेहतर काल मुंबईच्या आझाद मैदानामध्ये वाल्मिकी समाजाचा भर पावसामध्ये प्रचंड मोठा मोर्चा झाला. त्या वाल्मिकी समाजाचे मी मनापासून आभार मानतो. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की ही माणसं दबाव टाकत आहेत, शिव्या देत आहेत, तुम्हाला धमकावत आहेत आणि त्यांनी त्यांच्या आपल्या समाजातल्या गरीब लोकांना, म्हणजे सोलापूरमधल्या जळकोट तालुक्यामधल्या 15-16 वर्षाच्या एक लहानसं पोरगं होतं, त्याला जाऊन मारलंय आणि त्या मारण्याला त्यांनी भीम टोला असं नाव दिलेलं, म्हणजे बाबासाहेबांचं नाव दिलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण कुठल्याही पद्धतीनं घाबरायचं नाही. संविधानानं आपल्याला अधिकार दिलाय आणि संविधान सांगतंय की तुम्ही तुमच्या मागण्या शासनाच्या पुढे मांडू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि या ठिकाणी जमलेल्या उपस्थितांना मी धन्यवाद देतो की आपण या सगळ्या पावसामध्ये जमलात. आयोजकांचा मी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. सन्माननीय विष्णू भाऊंना बोलायचंय, राजेश भाऊ गोरे या ठिकाणी आहेत आणि कैलासदादा खंदारे आणि संजयजी कंठाळे, अजून बरीचशी मंडळी, मान्यवर मंडळी, सर्जेरावजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळी वकील मंडळी, डॉक्टर मंडळी, सगळ्या सुशिक्षित वर्गातले लोक आणि शिकलेली मुलं या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी आहेत. सगळ्यांचा आभार मानतो, थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भारत.